त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावर पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. आज मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसताना. तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार. तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीट बद्दल ते म्हणलेच नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत असत. मी टीका काय करतोय, संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल प्रशब्द बोलल्या नाही. धनंजय मुंडेंच्या वरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही. ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, आमचं तमकं. कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलल्या नाही. आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो. चुकीची काय मागणी होती? नाही, कोणाकडे बळावली? तुम्ही दोघही नेते हे माजी मंत्री आणि मंत्री आहेत, यांच्याच भागातून तुम्ही बळावलेली गुंडगिरी आहे. आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये. मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय राख परळी, वाळू परळी, सगळं काही तिकडे चालतं. आमच्या दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस आला नाही. नाही काही करू शकतो आहे सापडेल. लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. आणि माझं धनंजय मुंडे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर 100% बोका अजून चोका काय जे असतं पोलिसांनी चौकशी करावी, सगळ्यांची चौकशी करावी. जे
त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं. मला काय माहिती. पण अण्णा पण पंकजाताई आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेला आहे. पण 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी बरोबर करणार. मी लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत.